मंडळाच्या अध्यक्ष मॅडम आदरणीय राजेशताई नागराज हलगेकर मॅडम यांनी मराठा मंडळाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी सुवर्ण संधी आणलेली आहे की या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्टेडियम बांधून तयार आहे, स्विमिंग पूल बांधून तयार आहे, खानापूरला इनडोअर आउटडोअर स्टेडियम तयार आहेत. फक्त विद्यार्थ्यांनी आपला घाम गाळून कस लावून नंबर मिळवला पाहिजेत. उद्देश एकच, 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पहिले 5 गोल्ड मेडल जे असतील ते मराठा मंडळाचे असतील. हे मराठा मंडळाच्या अध्यक्ष मॅडम यांचं स्वप्न आहे. त्यांच्या कल्पकतेतून आणि दूरदृष्टीतून मराठा मंडळाने सुरुवात केलेली आहे आणि आम्हाला सांगा अभिमान वाटतो की मराठा मंडळ जिजामाता हायस्कूलच्या विद्यार्थिनी कुमारी आरती मुरकुटे, वैष्णवी बडांगे, द्वितीन पाटील आणि श्रावणी तरळे हे चारही पैलवान आमच्या जिजामाता हायस्कूल मध्ये आहेत. खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. या विद्यार्थिनीने जर असंच प्रयत्न केलं तर ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवायला उशीर लागणार नाही आणि त्याच्यावरती नाव असेल मराठा मंडळ. मराठा मंडळ हे नाव असेल. हे स्वप्न आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना भेटलेल्या गुरु आदरणीय रोहिणी पाटील मॅडम आणि म्हणून परवा तैवान या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांची आंतरराष्ट्रीय कोच म्हणून निवड झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये झालेल्या तैवान येथील स्पर्धेमध्ये त्यांनी 5 गोल्ड मेडल, 2 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ पदक भारताला मिळवून दिलेलं आहे. एक उत्कृष्ट खेळाडू, जिजामाता हायस्कूलची माजी विद्यार्थिनी, इंटरनॅशनल गोल्ड मेडल आणि एकलव्य पुरस्कार विजेत्या आहेत. त्या दुसऱ्या कोणी नसून रोहिणी मॅडम. मुरकुटे या विद्यार्थीला तिने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. समोर पदक घेतलेलं आहे. ती आहे द्विती पाटील, इयत्ता 9वी. ओके सर, लुक एट. नागपूर इथे झालेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि तिला आता इतक्या लहान वयामध्ये चांदीची गदा ही बक्षीस म्हणून मिळालेली आहे. पोटातून आवाज आला पाहिजे. सुरू 1 2 3 स्टार्ट. सावकाश सोडा. आता नोटे अरे क्लोज. टाचा ऊपर असं करा. जाओ. पाणी घ्या.